नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण अगदी खुसखुशीत अशी कचोरी बनवणार आहोत. बॅकग्राऊंडच्या आवाजाकडे दुर्लक्ष करा. तर तुम्ही आवाज ऐकू शकता. अगदी मस्त खुसखुशीत अशी आपली कचोरी तयार झाली आहे. तर ही कचोरी कशी बनवायची ते आज बघूया. तर 2-2.5 तासापूर्वी मी ही मूग डाळ भिजत घातली होती. अर्धा कप मूग डाळ घेतली आहे. 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून भिजत घातली होती. आता हिला परत धुवून घ्यायची आहे आणि निथळत ठेवायची चाळणीत. आता आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी 2 चमचे धने घेते आहे, 1.5 चमचा बडीशेप घेते आहे, 1 चमचा जिरं घेते आहे आणि हे जाडसर वाटून घ्यायचं आहे. तुम्ही हवं असल्यास हे कुटून घेऊ शकता. इथं आपल्याला डाळ वाटायची, त्यासाठी अर्धा इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या घेऊन ही निथळलेली डाळ घालून घ्यायची आहे आणि पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता डाळसुद्धा वाटून झाली आहे आणि धना बडीशेपचं भरडसुद्धा काढून झाली अशा प्रकारे. आता आपल्याला इथं पॅन ठेवायचं आहे. पॅनमध्ये 2 पळ्या तेल घालते. तर लो फ्लेमवर आपल्याला धना बडीशेप जिऱ्याचं भरड घालायची आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यात घालायचं आहे 4 चमचे बेसन पीठ. तर बाइंडिंगसाठी आपण बेसन पीठ यात घालतो आहे. तर मी 4 चमचे बेसन पीठ यात घातलं आहे. हे सुद्धा एकसारखं हलवत आपल्याला मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. बेसन पिठाचा छान वास यायला लागला की आता वाटलेली डाळ यात घालून घेऊया. अशा पद्धतीने मी वाटलेली डाळ घालून घेते. हे सुद्धा मीडियम फ्लेमवर आपल्याला 7 ते 8 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जोपर्यंत डाळ कच्ची तोपर्यंत पॅनला चिकटते. डाळ एकदा शिजली की पॅन सोडते. अशा पद्धतीने आता यात काही मसाले घालूया. चिमूटभर हळद घातली आहे, पाऊण चमचा इथं मिरची पावडर घातली आहे, अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे, चिमूटभर हिंग घालायचं आहे, अर्धा चमचा चाट मसाला घातला आहे. चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर तुम्ही वापरू शकता. त्याला बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर घातली आहे. तर पाव चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता डाळ अजून कच्ची आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एकसारखं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथं डाळ सुट्टी व्हायला लागली. एक थोडासा पाण्याचा शिंतोडा घालून आपण ही परत 5 मिनटं लो फ्लेमवर शिजवून घेऊया. तर तुम्ही इथं बघू शकता आपलं मिश्रण तयार झालं आहे. तर अगदी परफेक्ट कचोरीचं सारण आपलं तयार झालं आहे. तर आता एका ताटात मी थंड करण्यासाठी काढून घेते. इथं मी 2 कप मैदा घेतला आहे, पाव चमचा ओवा क्रश करून घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालते, मेल्ट केलेलं तूप घालते. मी साजूक तूप इथं वापरलं आहे तर 5 चमचे तूप घालते. तर आता हे व्यवस्थित हाताने आपण मिक्स करून घेऊया. तर व्यवस्थित तूप हे मैद्याला चोळलं गेलं पाहिजे. तर तुम्ही इथं बघू शकता मैदा अशा प्रकारे मुठीने बांधला जातोय. तर आता इथं आपण मैदा भिजवून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी घालत आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, असं मीडियम कन्सिस्टन्सीत आपल्याला हा मैदा भिजवून घ्यायचा आहे. इथं व्यवस्थित मैदा भिजवून झाला आहे, प्लेन करून घेतला आहे. आता हे आपल्याला 15 ते 20 मिनटासाठी रेस्टला ठेवायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता खूप घट्टही नाही खूप पातळही नाही, असं आपण मैदा भिजवून घेतला आहे. तर इथं 15 मिनटासाठी मी झाकून ठेवलं होतं. परत हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता याच्यातून छोटे छोटे गोळ्या मी काढून घेते. तर लिंबा एवढी गोळी काढून घेतली. ही हातानेच आपल्याला पारी बनवून घ्यायची अशा प्रकारे. तर मी आज दोन्ही प्रकारे तुम्हाला कचोरी भरून दाखवणार आहे. आता हे स्टफिंग यात घालून घेतले आणि मोदक भरतो तसं पॅक करून घ्यायचं आहे ह्याला अशा प्रकारे आणि अलगद हाताने दाबून द्यायचे. तर नुसतं हातांवर मी हे तळ हातांवर व्यवस्थित एकसारखं प्रेस करून दाबून घेतले. तर अशाच प्रकारे दुसरी पण कचोरी मी भरून घेणार आहे. व्यवस्थित हाताने पारी पसरवून त्यातलं स्टफिंग भरून घ्यायचे आणि व्यवस्थित त्याचं तोंड पॅक करायचे. तर एक लाटून कचोरी दाखवणार आहे आणि एक हाताने भरून अशा पद्धतीने. तर तुम्ही इथं बघू शकता व्यवस्थित हाताने अलगद प्रेस करून आपण ही कचोरी तयार करून घेतली. तर ही मीडियम साईज ठेवली मी
खूप लहानही नाही, खूप मोठीही नाही, अशा पद्धतीने. याच प्रकारे मी हातावरच्या या कचोऱ्या करून घेतलेत. आता गॅसची फ्लेम लो आहे, तेल खूप तापलेलं नसावं. तर मी या हाताने केलेल्या कचोऱ्या आधी तळून घेते. तर मंद आचेवरच या कचोऱ्या घातल्या आहेत. अजिबात उलट न झारा काही लावला नाही आणि आता आपल्या कचोऱ्या व्यवस्थित आपोआप वर आल्या आहेत. आता या स्टेजला आपण कचोरी पलटी करून घेऊया, अशा पद्धतीने. फुल फ्लेमवर तळल्या तर कचोऱ्या कच्च्या राहतात आतून, तर हे लो फ्लेमवरच आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. लो फ्लेमवर तळल्यामुळे हे खुसखुशीत होतात अगदी. तशा लालसर रंगावर मी कचोऱ्या छान तळून घेतल्यात. त्या बाहेर काढून घेतल्यात. आता लाटून करायची कचोरी आपण बनवूया. तर लिंबा एवढाच गोळा काढलाय, व्यवस्थित लाटून घेतलंय आणि आता हे स्टफिंग भरून घेऊया यात. व्यवस्थित आत दाबून ह्याचं तोंड बंद करायचं आणि अलगद लाटण्याने लाटून घ्यायचं. याला मैदा वगैरे लावायची गरज नाही. तर अशा प्रकारे 1 ते 2 लाटणी मी याच्यावरून फिरवून घेणार आहे, अगदी हलक्या हाताने. तर तुम्ही बघू शकता. तर दुसरी कचोरी मी त्याच पद्धतीने भरून घेते. या पद्धतीने अलगद लाटण्याने लाटून घ्यायचे. तर मी याही कचोऱ्या तळून दाखवणार आहे. लो फ्लेमवरच आपल्याला या घालून घ्यायच्या आहेत कचोऱ्या. तर या लाटलेल्या कचोऱ्या आहेत, अतिशय मस्त झाले आहेत, खूप खुसखुशीत होतात. तर दोन्ही प्रकार मी तुम्हाला दाखवले त्या ठिकाणी आणि दोन्ही प्रकार यात छान होतात. डाळ आणि मसाल्याचं प्रमाणही खूप छान झाले, त्यामुळे सारणही अगदी टेस्टी झालं होतं. अतिशय टेस्टी कचोरी झाली आहे. तर या प्रमाणात तुम्ही बनवू शकता. तर इथे याही कचोऱ्या व्यवस्थित एकसारख्या हलवत मंद आचेवर तळून घेतल्या आहेत. दोन्ही प्रकारच्या कचोऱ्या आपल्या तयार झाल्या आहेत. मस्त फुलले आहेत आणि आतूनही अगदी खुसखुशीत झाले आहेत. तुम्ही पुदिन्याच्या चटणीबरोबर, सॉसबरोबर किंवा चिंचगुळाच्या चटणीबरोबर हे सर्व करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.